आडत का सुरू झाली याचा शोध घेतला तर दलालांना पोचण्यासाठी केलेली राजकीय सोय म्हणजे आडत असल्याचं उत्तर अनेकांकडून येतं। कित्येक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या कमाईसाठी ही आडत सुरू झाली आहे। व्यापारी आणि आडते संगनमतानं शेतकऱ्यांना लुटतात हे जगजाहीर आहे। सगळे मिळून बाजारात शेतकऱ्याची कोंडी करतात आणि मिळेल तेवढी लूट करण्याचं काम करतात। ही लूट थांबवण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल असं मत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी म्हटलंय। आडत असावी की नसावी हा वाद सुरू झालेला आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने आडत बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मग व्यापारी आणि आडत्यांनी संप पुकारण्याची धमकी दिली आणि मग तो निर्णय स्थगित करण्यात आला। आता एकनाथजी खडसे साहेब हे अधिकाऱ्यांना दोष देतात आहेत, घाईघाईने निर्णय झाला असं म्हणतात आहेत। मला असं वाटतंय की आडत सुरू का झाली याचा विचार करायला पाहिजे। या राजकीय नेत्यांनी एकमेकांना दोष देण्यापेक्षा हे त्याचे सगळेच भागीदार आहेत। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षाची माणसं निवडून आलेली आहेत, वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आहे। माझी माहिती अशी आहे की आजचाच कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याला जर आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणून विकायचा आहे तर लिलाव हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा माणूस उभा राहील, व्यापारी बोली बोलेल आणि शेतकरी नाकारू शकेल, मला कोणाच्या आडतीमध्ये माझा माल विकायचा नाही, मी स्वतः विकणार आहे आणि व्यापाऱ्यांशी मी व्यवहार करणार आहे। ही तरतूद आहे, पण याची अंमलबजावणी का होऊ शकत नाही तर सगळे मिळून त्या शेतकऱ्याची कोंडी करतात एक, आणि दुसरं व्यापारी हा नगदी चुकारा करत नाही जो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे आहे की 24 तासाच्या आत चुकारा झाला पाहिजे, तो व्यापारी करत नाही आणि शेतकऱ्याला पैशाची गरज असते आणि इथे आडत्या येतो, आडत्या पैशाची सोय करतो आणि म्हणून मग तो ती जी पैशाची सोय केलेली आहे त्या पैशाचं व्याज म्हणूनच म्हणा की तो आपली आडत घेतो। मला असं वाटतंय की कृषी उत्पन्न बाजार समिती जी शेतकऱ्यांच्या हिताकरता तयार केलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताकरता न राहता ती व्यापारी आणि आडत्यांच्या दलालांच्या हिताकरता झालेली आहे। ही वास्तविकता पहिले आपण एकदा मान्य करायला पाहिजे। मी इथे माझा एक अनुभव सांगतो की मी 71-72 मध्ये शेती सुरू केली आणि त्यावेळेला मी वायफळ या गावातनं पुलगाव या बाजारपेठेत शेतमाल विकायला घेऊन जायचो। तेव्हा पुलगाव या बाजारपेठेमध्ये त्यावेळेला 2 रुपये बैलबंडीप्रमाणे आडत होती। मग त्या बैलबंडीत तुमचा 2 क्विंटल माल आहे की 5 क्विंटल माल आहे, गहू ज्वारी तुरी किंवा कापूस आहे हे पाहिलं जात नव्हतं। बैलबंडीवर 2 रुपये दलाली घेतली जात होती। आडत्या बोलीच्या वेळेला उभा राहायचा, व्यापारी बोली बोलून माल घ्यायचा आणि व्यापारीच चुकारा ताबडतोब करायचा। पुलगाव बाजारपेठेत आडत्याला चुकारा करण्याची गरज नव्हती आणि म्हणून 2 रुपये दलालीतच काम व्हायचं। 70-72 मध्ये जर ही प्रथा पुलगाव बाजार समितीमध्ये चालू शकते तर मग आज 1%, 1.25%, 1.5% आणि आता 3% आणि भाजी बाजारामध्ये 6 ते 10% या आडतीची गरज काय आहे हा खरा प्रश्न आहे आणि याच्याकरता सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र बसून विचार करायला पाहिजे। दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे की आजकाल तर शेतकरी हा बाजारात माल विकायला येतच नाही। आता बैलबंड्यांनी बाजारात माल येत नाही, आता लहान लहान ऑटो आणि व्हेकल झालेले आहेत, वाहनं झालेली आहेत आणि गावात लहान लहान खरीददार तयार झालेले आहेत। शेतकरी सुद्धा बाजारात येऊन माल विकण्यापेक्षा गावातल्याच खरीददाराला माल विकतो, तो कालचा बाजारातला भाव काय होता हे पाहतो, मला गावातनं बाजारात घेऊन जायला किती खर्च येईल हा हिशोब लावतो आणि तेवढे पैसे कमी करून तो गावातच माल विकतो आणि हा गावातला लहान खरीददार ज्याला आपण पेटी ट्रेडर म्हणून हा बाजारात नेऊन माल विकतो आहे। ही सुद्धा वास्तविकता आहे। त्याच्यामुळे आडत्यांमुळे शेतकऱ्यांचं भलं होतं हे म्हणणं चुकीचं आहे। आडते हे व्यापाऱ्यांच्या हिताकरता आहे, व्यापारीनी आडते यांचं संगनमत आहे। मला असं वाटतं की बाजार समितीला हे सहज शक्य करणं आहे, फक्त त्याच्या मागे राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि जो 100% चुकारा देण्याची व्यवस्था करूनच खरेदी करेल त्यालाच लायसन्स द्यायला पाहिजे आणि अशी एक जर हेल्दी स्वस्त व्यवस्था तयार झाली तर आडते हे बाजूला होऊ शकतात।
त्यांची काही गरज नाही. या आडत्यांनी सुद्धा बँकेकडनं कर्ज घेऊन शेतमालाच्या व्यापारात आलं ते यांचाही रोजगार जाणार नाही.